टीम इस समय एक तरफ अवधूत गेंदबाजी के लिए, दूसरी तरफ अमित पाटिल उर्फ अन्ना और 9 सेकेंड के ऊपर है मिस्टर यश। एक बड़ा बैटल, दोनों टीमों की जो अस्तित्व की जो लड़ाई है, आगे बढ़ने की जो चाह है, तमन्ना है, आरजू है, उनको हकीकत में तब्दील करने का एक सबसे बेहतरीन मौका आपके पास है कि मैच को जीतना है आपको। अवधूत रफ्तार जिनकी पहचान है, और दूसरी तरफ अमित पाटिल जिनका रिकॉर्ड है कि 6 गेंदों पे 6 सिक्सर जिन्होंने जड़े हैं। वैसे का वो खूबसूरत मैदान चिमाजी अप्पा, और उस मैदान के ऊपर जो बरस काफी बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिली थी अमित अन्ना की, वो भूलना नामुमकिन है। इस बीच पहली गेंद टैप किया गेंद को, अच्छी गेंद, स्टार्ट बढ़िया है अवधूत की। पहला मैच चिकलपड़ा टीम के सामने सुपर ओवर का गया, वहां पर जिग्नेश की बेहतरीन बल्लेबाजी और मैच को उन्होंने जीत दिलाई। फिर जो सेकेंड राउंड का मैच हम देख रहे हैं, यहाँ पर जो भी टीम जीतेगी सुपर 8 में दस्तक देगी, तो यहाँ पर जीत की तलाश में दोनों टीमें निकलती हुई। बहुत ही अच्छी शॉट ऑन द राइज खेलने का प्रयास है इस समय, एक्स्ट्रा कवर्स में गेंद को फील्ड करेंगे, स्ट्राइक रोटेट करते हुए यश। गए मैच में यश की जो बल्लेबाजी है वो काबिल तारीफ रही है। ऑन साइड में जिस तरह से बैट को उन्होंने स्विंग किया था, हवाई फायर के जो सिक्सर जड़े थे वो एकदम से लाजवाब थे, प्रॉपर मिडल ऑफ द बैट थी। टीम के एक अहम हिस्सा है, टीम की नींव रखने वाले बल्लेबाजों में जिनका नाम शुमार है वो है मिस्टर यश चौधरी और अमित अन्ना। उतनी टीम को मोमेंटम देने में या फिर ब्रेक थ्रू देने में जिनका नाम शुमार एक मारूफ गेंदबाज के रूप में, उनको हम अवधूत के नाम से जाना जाते हैं। तो दूर वाली छोर से एक बार फिर गेंदबाजी के लिए तैयार लेफ्ट हैंड बैटर के सामने एक बड़ा बैटल होगा। एक तरफ यश है जो भन्नाट फॉर्म में बल्लेबाजी कर रहे हैं, और दूसरी तरफ अवधूत। इस बार ऑन दी अप, एक्सीलेंट फिनिश, क्या शॉट के लिए, सिक्सर। थैंक यू। अप्रतिम बल्लेबाजी इस समय यश की, क्या डाउन द ग्राउंड सिक्सर खेला है, सीधा गेंदबाज के ऊपर से चार्ज लिया और खेल दिया इस समय सिक्सर के लिए। ये दर्शाता हुआ कि यश का जो कंसंट्रेशन है, जो एकाग्रता है, उसकी जो पावर है, उसकी निगाह किस तरह से गेंद के ऊपर है। बहुत ही बढ़िया शॉट सिलेक्शन इस समय यश चौधरी का। इस बार हुक किया है, प्रॉपर एलिवेशन, थोड़ी से शफल हुए, मजबूर किया अवधूत को कि थोड़ा सा शॉट रखे। जैसे ही शॉट रखा, एक जगह बनाई, एलिवेशन, और ठोक डाला सरल, सिक्सर। थैंक यू। लॉन्ग लेग के ऊपर से हवाई यात्रा, स्टनिंग शॉट जिसे कहा जाता है, अफलातून बैटिंग का मुजाहिरा। गति परिवर्तन, लेकिन इनफील्ड के ऊपर से अपीच किया है, खिंचाएगी इस समय डीप बैकवर्ड पॉइंट में पीछा चलता हुआ। अच्छी फील्डिंग, वहां पर 2 रन से संतुष्ट होंगे। अच्छा कॉल अमित अन्ना का और यश का भी। 2 से स्कोर 15 के ऊपर पहुंचता हुआ, गेंदे हो चुके 5। विस्फोटक नॉक का जो आगाज है, कहते हैं कि जब आप अच्छा आगाज करते हो, अच्छा मोमेंटम आपके पक्ष में रखते हो, तो सब बातें आपकी तरफ रुख करती है, सब अच्छा ही होता है। तो जैसे यश ने अपनी बल्लेबाजी से दिखा दिया है कि हमें जो खेलना है वो ऑन मेरिट खेलना है, और अवधूत जो डेंजरस गेंदबाज है, उनके सामने काउंटर अटैक चल रहा है। ओ माय गॉड, क्या कहने इस शॉट के, क्या स्वीप, क्या स्लॉक स्वीप। गेंद जाएगी सीधी, वंस बाउंस ओवर द रोप। 4 से हो गए स्कोर कार्ड के ऊपर 19। लेकिन प्रशांत जी, ये जो बल्लेबाजी है जो निखर रही है, इसकी अगर तारीफ अगर आपके अल्फाजों में करनी हो तो आप किस तरह से करेंगे? मैदानावरती यश मागच्या मॅच मध्ये देखील मी त्याला प्रश्न विचारला होता, तू सरळ बॅटनं खेळत का नाही, तर मी तो म्हणतो की मी अशीच प्रॅक्टिस करतो। तर फॉलोइंग स्वीक करणं, मैदानावरती पडायचं आणि घडायचं आणि मैदानावरती नडायचं, हेच यश चौधरीला माहिती आहे। तो नडतोय, पण हे रिस्की स्ट्रोक खेळत असताना तो त्या ठिकाणी हे अवघड स्ट्रोक आहेत, पण ते सोपे करून दाखवतोय। शानदार बॅटिंग, टायमिंग खूप चांगलं प्रॉपर बघायला मिळते, आणि असे शॉट खेळण्यासाठी तुम्हाला ताकद नाही तर तुम्हाला नजाकत, तुमचे रीड करण्याची कला भरपूर महत्त्वाची आहे। आता गोलंदाजी ट्रॅकवर हिमांशूला इंट्रोड्यूस करतायत, थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक आहे,
संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज संघाच्या गोलंदाजामधला एक रेडकी हड्डी म्हणून अवधूतकडे बघतोय, परंतु त्याच्यावरती झालेले हल्ले आता जय भवानी दांडाखाडी संघाचं टेन्शन वाढवत आहेत. तर एका बाजूने मथाणे संघ हा सेलिब्रेशनच्या मोमेंटमध्ये आहे, कारण चांगला स्टार्ट दिलाय, पायाबांधणी चांगली आहे. पायाबांधणी चांगली असेल, उंच धावांची इमारत तुम्ही बांधू शकतायत. हिमांशू अमितांना 4 झालाय, दोन्ही इंना आता धावा येत आहेत, खोऱ्याने धावा येत आहेत. मिड विकेटला क्लिअर करणारा अफलातून षटकार. पंचवीस धावा स्कोअर कार्डवरती अमित यांना यांची बॅट झळाळताना अमित यांनाच्या बॅटमधनं आलेला पोलचा एक जबरदस्त षटकार ओव्हर मिड विकेट हे दाखवून देतोय की आता फलंदाजाने ठरवलंय इथून आक्रमकता. बघूया हिमांशू या वेळेला खोदून काढतायत ऑफड्राईव्हच्या रूपानं. शॉर्ट मिड ऑफला चांगली फिल्डिंग इथे बघायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचते ती 26 वरती. उत्कृष्ट फलंदाजीचा प्रात्यक्षिक. एकाग्रतेला भरपूर काही महत्व आहे, पण सातत्याने बघतोय जीवनामध्ये एकाग्रता असेल तुम्हाला अचीव तुम्ही कुठले गोल करू शकतायत. एकाग्रता ही माणसाची पॉवर आहे आणि ते आपण बघतोय यश आणि प्रामुख्याने अमित पाटील उर्फ अण्णा यांचं जी पार्टनरशिप जी बहरत चाललेली आहे ती सुंदररित्या बहरताना आपण बघतोय. यश चांगला वेगवान चेंडू आहे, गुडल्यांवरून थोडासा राईज झाला आणि तिथे डॉमिनेट झालाय ते यश. वेगवान चेंडू हाताळला गेला, 3 षटकार 1 चौकारच्या सहाय्याने धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण बघतोय ती म्हणजेच 26 धावा 26. पहिल्या मॅच मध्ये आपण बघताय श्री शाकमाता रावलेला परास्त शिकस्त दिली मथाणे संघानं. आणि आता एक महत्वाच्या मॅच मध्ये जय भवानी संघाच्या अगेन्स्ट 2 हात करताना यश नावाचं जे ट्रेडमार्क आहे, ट्रेलर आहे, जी झाकी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळत आहे. समोर हिमांशू या वेळेला आपण बघताय सरळ लॉंग ऑफला क्लिअर करताना एक दर्जेदार ह्यूज 6. थँक्यू. 32 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आज मात्र प्रत्येक कोपऱ्यामधलं आपलं मथाणे संघाचं जे ट्रेडमार्क आहे अमोल पाटील स्मृती चषकामध्ये आपण बघताय यश प्रामुख्याने दाखवताना हा जो लॉंग ऑफच्या वरनं मारलेला हा फटका आहे हा कौतुकास्पद म्हणायला हरकत नाही आहे. आणि ज्या पद्धतीने यश खेळत आहेत पूर्णतः रीड करत आहेत हिमांशूच्या अगेन्स्ट आणि त्यानंतर जो हल्ला बोल आहे त्यांचा तो भरपूर महत्वाचा आहे. फॅन्सी शॉट आणि इथे आपण बघतायत जसं मी मगाशी म्हटलं होतं की जेव्हा ऑन मेरिट खेळता तुम्ही तुमचं वर्चस्व असतं आणि तुम्ही प्री डिटरमाइंड शॉट ठरवून शॉट जेव्हा खेळत असतात तेव्हा गोलंदाज तुमच्यावरती हावी होतो. एक सेट बॅट्समन हा शॉट किती योग्य आहे प्रशांतजी? पण मगाशी पण मी म्हणालो की तो त्याचा आवडता फटका आहे. मग कधी कधी त्याला सक्सेस मिळतं, कधी कधी तो अपयशी ठरतो. आता हे त्यांनाही मान्य केलंय, माझी ही स्टाईल आहे. परंतु एक फटका त्यानं जो खेळला होता सरळ बॅटनं खूप चांगला खेळला होता. कदाचित परत एकदा तसंच खेळायचं बरं झालं असतं. हा ज्याला आपण रॅम शॉट म्हणतो ज्यामध्ये अधिक रिस्क असते, हा रिस्की फटका होता. जर चालला ना तर तिथे गोलंदाज अनसेटल होतो, पण नाही चाललं तर तुमची विकेट जाण्याची पण शक्यता. तेच घडलं. म्हणजे तो सातत्यानं खेळणं थोडंसं मला वाटतं चुकीचं वाटतंय. येस नक्की. जेव्हा सरळ बॅटनं तुम्ही खेळत असतात 20 मध्ये धावा तुमच्या येत असतात आणि तुम्ही गोलंदाजावरती हावी होतात तेव्हा हा शॉट खेळणं चुकीचं असतं. जेव्हा गोलंदाज तुमच्यावरती हावी होत असेल त्यावेळेला तुम्ही पर्यायी म्हणून हा शॉट तुम्ही सिलेक्ट करू शकतात, परंतु जेव्हा तुमचं वर्चस्व आहे तेव्हा हा शॉट तुम्हाला घातक ठरू शकतो. अगदी बरोबर. आता मोमेंटम कोणाकडे ते देखील बघितलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला आणण्यासारखा खेळाडू आहे जो शानदार बॅटिंग आपण करताना अनेक वेळा पाहिलं. तर दुसऱ्या बाजूला यश, ही जोडी जमली होती पण ते तोडण्याचं काम हिमांशूने केलंय, ही भागीदारी तोडण्याचं काम केलंय. म्हणजे या मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. मोमेंटम आता गोलंदाजाकडे येईल का हा प्रश्न आहे. नक्कीच दीपेश आलेले आहेत त्यांचेच मोठे बंधू, परंतु हिमांशूचा हा विकेट भरपूर महत्वाचा, कारण जिथे दूर दूरवर काही दिसत नव्हतं तिथे एक हलकासा आशेचा किरण हा निर्माण केला हिमांशूनं की ह्या मॅच मध्ये आम्ही थोडासा अंकुश ठेवू शकतो स्कोरवर, आणि हा विचार भरपूर महत्वाचा आहे. इथे आणखीन एक मोठा शॉट
मिड विकेट रिजन मधनं सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर. दर्जेदार दीपेशच्या बॅट मधनं येतोय आसमानी टोला. 6. थँक्यू अजित. या सामन्यामध्ये रंगत आली परत, कारण व्यासपीठावरती दाखल झालेत राकेश घरत आणि दीपेश म्हटले. आपण बघितल्यानंतर आता पुन्हा एकदा आशा पलवित करत असताना बिहाइंड द कर्टन आपण पुढे फार यायचं नाही, पण आपलं काम चोख करायचं. तर राकेश घरत आपल्याबरोबर आहेत व्यासपीठावरती आणि त्यांचं देखील ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता फार मोठं योगदान आहे. राकेशजी, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तुम्ही आलात आणि एक षटकार पण आलेलं आहे. वेलकम. 19 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या धावामध्ये 19. 38 विस्फोटक स्टार्ट. दीपेश आता पुनश्च अवधूत आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये थोडेसे एक्सपेन्सिव्ह राहिले, पण इथून मात्र तो मॅचमध्ये परतण्याचे जे प्रशस्त प्रयत्न तुम्हाला इथे करावे लागतील, कारण अमितांना डेंजरस मॅन दीपेशने येतानाच आगाज केला षटकारानं. अशा वेळेला जय भवानी दांडाकाडी संघासाठी आशेचा किरण, उम्मीद की किरण. कहते ना, मुसीबत में सबसे बड़ा सहारा होती है उम्मीद, जो आपके चेहरे के ऊपर प्यारी सी मुस्कुराहट लाकर कानों में धीरे से कहते ऑल इज वेल, सब अच्छा होगा. तर अवधूतने या ठिकाणी जर चांगली गोलंदाजी केली दांडाकाडी संघासाठी सब अच्छा होगा, परंतु अन्नाची बॅट तळपली. कठीण आहे या मॅच मध्ये राहणं. प्रतिम ब्लॉक मध्ये मारा बघायला मिळतोय. हलकासा डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा आपल्या डाव्या बाजूने धावत चेंडूला फील्ड करेल. 39 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उत्कृष्ट निसर्गाचं दृश्य आणि जबरदस्त आपण ग्रीन कलरचं कर्टन्स बघतो, ज्या पद्धतीने सुंदर सजवलं गेलेले आहे. आणि त्यानंतर सातत्याने अमोल पाटील स्मृती चषकामध्ये मातब्बर खेळाडूंचा असलेला भरणा. या पालघर तालुक्यातील जे स्टारकास्ट आहे सफळ विभागातील, ते प्रत्येक संघामध्ये 1 ना 2 आहेत. म्हणजे त्यांचा जो मेळावा आहे तो दर्जेदार दिसत आहे. अप्रतिम टायमिंग. चेंडूला एक कव्हर्सला इन टू द गॅप मध्ये पॉवरफुल पंच बघायला मिळतोय. दीपेश यांचा आलाय 4 चौकार. झळणारे जळणारे पळणारे पळणार अजून झळवायचं. झळणारे जळू द्या, पळणारे पळू द्या, अजून झळवायचं. माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं. दरम्यान धावसंख्या पोहोचले 43 धावा. ओ टायमिंग प्रॉपर, एलिव्हेशन प्रॉपर. सरळ चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळताना येतोय दीपेशच्या बॅट मधनं आणखीन एक दर्जेदार यू 6. थँक्यू. असं वाटते की ज्या वेळेला सरळ बॅटने तुम्ही खेळतात, ऑन दी अप जेव्हा तुम्ही खेळतात, डाऊन द ग्राउंड खेळतात प्रशांतजी, असं वाटते की चेंडू सहज जातो, परंतु त्यामागे जी रिस्कची पॉवर आहे, जे टायमिंगचं जी नजाकत आहे, ते महत्वाचं आहे. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही पोझिशनमध्ये येता आणि फ्रंट फूटवरती बॉडीला लीन करून खेळत असता, बॅटचा पूर्ण चेहरा दाखवत असता आणि तुमचं हेड पोझिशन चांगलं असतं. त्यामुळे ताकदीची गरज नाही, टायमिंग फक्त आवश्यकता आहे आणि ते दाखवत असताना दीपेश अत्यंत सुंदर बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग करताना अवधूत महागडा ठरतोय. लोखंड गरम असताना त्याला जसा पाहिजे तसा आकार दिला जातोय. त्या पद्धतीने धावसंख्येकडे वाटताना दीपेश मनातील त्या कोपऱ्यामध्ये दर्जेदार मथाणेचं पॅटर्न दाखवताना षटकाराची आतषबाजी करत धावसंख्या 6 रिप्लाय करत पोहोचले 55 डबल 5. दूध की सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए. हा चेंडू मध्ये खर्च केलेले आहेत अवधूतनं एक्सपेन्सिव्ह षटक. हा चेंडू 34 धावा. दीपेश यांची जी आक्रमकता आहे ती अतिशय घातक ठरते. जय भवानी दांडाखाडी संघासाठी थोडंसं प्रेशर वाढलेलं आहे. दीपेश भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करताना या वेळेला आपण बघतायत बऱ्याच वेळानंतर एक डॉट बॉल बघायला मिळतोय. मला वाटतं पहिला चेंडू निर्धाव हाताळ होता अवधूतनं आणि त्यानंतर हा 11वा चेंडू त्याच्या स्पेल मधला. अपील होती एडमंड आणि NCC सफाळी संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये घ्यायचे.
अपील स्फूर्ति एडमंड टीम के कप्तान और एनसीसी सफाली टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस बॉक्स पे आना है। पुढचा चेंडू याही वेळेला आपण बघतायत दीपेचा फटका थोडासा बसलाय आणि सरळ हिमांशूच्या हातामध्ये जाऊन विसावताना दीपेश माघारी परतताना, परंतु त्याने ची चांगली खेळी साकारले ती खऱ्या अर्थाने मथाने संघासाठी भरपूर महत्वाची. थँक्यू. धावा स्कोर कार्ड वरती 55 3 षटकांचा खेळ होतोय परिपूर्ण. एकंदरीत 17च्या अवसदने 36 धावा खर्च केलेल्या आहेत, त्या म्हणजेच अवधूतनं, आणि टोटल धावा 55 आपल्याला बघायला मिळत आहेत. चौथ्या षटकासाठी आमंत्रित केले गोलंदाजीसाठी प्रणयला. विनायक वेलकम. टॉस करायचं आपल्याला. अमितांना खूप चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करताना षटक क्रमांक 4 55 स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. वाईड बॉल एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल आणि 56 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. 56. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. पहिलाच स्क्वेअर चेंडू हाताळलाय. पुढचा चेंडू अप्रतिम ऑन द राईज बघायला मिळतोय. चेंडू प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर टायमिंग, डीप स्वीपर कव्हर्स मधून येतोय. आणखीन एक दर्जेदार 4 धावसंख्या पोहोचते ती 60. इथून मात्र एक मोठं टार्गेट जय भवानी दांडाखाडी संघाच्या समोर ठेवलं जाईल, कारण अमित आणि नवीन आलेले बॅटर आपण बघतायत मिस्टर निहार आई चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. थोडंसं प्रेशर, थोडंसं टेन्शन कन्वर्ट केलंय गोलंदाजाकडे. अमित हा सर लॉंगला क्लिअर करत लॉफ्ट करतोय चेंडूला. आणखीन एक हवाई फायरचा दमदार, बहारदार, शानदार षटकार. सहासष्ट धावा, 8वा षटकार आहे या इनिंग मधला. पुढचा चेंडू आणखीन एक खेळण्याचा प्रयत्न आहे. मिस्टॅम शॉट स्वीपर्स कव्हर्स मध्ये डीप मध्ये झेल घेतला गेला आणि ते फलंदाज होत आहेत बाद. अमित माघारी परतताना, परंतु जिम्मेदारी खूप चांगली हँडल केली कॅडी. सहासष्ट वरती अमितांना माघारी परतताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय साहिल दाखल झालाय. 66 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 66. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 2 to go. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. उत्कृष्ट बॅटिंग मिस्टर साहिल न्यूमॅन. 3 चेंडू झालेले आहेत. 4था चेंडू घेऊन तयार गोलंदाज. मिस्टर प्रणय समोर आहेत ते साहिल. ओ यावेळेला बीमर हाताळला गेलाय. टीम बॅकवर्ड टच कॉल लेग मध्ये थ्रो तद्वर येईल. तोद्वर 2+1 बीमरचे संकेत दिले जातात पंचांकडनं. 69 धावा ऑन स्कोर कार्ड बघायला मिळत आहेत. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट. साहिलकडे
प्रचंड संधी, मोठी संधी आहे. एक फ्री हिट मिळतोय तरी थोडस प्रणय हाही थोडासा महागडा ठरतोय. एच लागली गेली आणि सरळ जाईल चेंडू थर्ड मॅन मधनं सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. DJ Arun Bhai from Jharkhand. थँक यू. 73 रन स्कोर कार्ड वरती संधी आहे मथाणे संघाला हायएस्ट स्कोर आपल्या नावावरती नोंदवण्याची. 77 विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघाच्या नावावरती या स्पर्धेतला उच्चांक आहे धावांचा. बॉल दे बॉल. आणि हा उच्चांक आपल्या बाजूने आपल्या नावावरती नोंदवण्याची एक नामी संधी मथाणे संघाकडे आले. मला वाटते अजूनही इथून एक षटक शेष आहे तर एक मोठी संधी मी म्हणेन. 73 झालेल्या थोडस स्पीडअप करा मथाणे संघ. वेळ आपण बघितला ह्या 4 षटकांसाठी संपलेला आहे तो म्हणजेच 19 मिनिटांचा वेळ. अप्रतिम खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. हळवारपणे चेंडूला फक्त दिशा दिली. वेगाने चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमा पार 4. धावसंख्या 77. थँक यू. 77 रन्स ऑन स्कोर कार्ड. मात्र मथाणे संघाच्या नावावरती अमोल पाटील स्मृती चषकामध्ये उच्चांक नोंदवला जाऊ शकतोय. ओहो फॉलिंग स्वेप सरळ लॉंग लेगला क्लिअर करत येतोय. आणखीन एक दर्जेदार बहारदार चौकार. 81 धावा स्कोर कार्ड वरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 20.25च्या करंट रन रेटने. थँक्यू सो मच कुंदन. अपील स्मृती एडमन आणि NCC सफाळी संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या 6 चेंडूनंतर टॉस केलं जाईल. एडमन टीमचा कॅप्टन आणि सफाळी संघाचा कॅप्टन. सफाळी आपण लवकरात लवकर यायचं. NCC सफाळी आणि अपील स्मृती एडमन. आपल्याला शेवटचा कॉल असेल टॉससाठी. टाइम बरोबर झालेला आहे. 81 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट अशी बॅटिंग. इथून मात्र एक ऑर्केस्ट्रेट परफॉर्मन्स आपल्याला सर्वांनी दिलाय. अमित असतील, यश असतील, दीपेश असतील. आणि याही वेळेला थोडेसे डान्सिंग ग्राउंड विकेट आले आणि चेंडूला पाठवत आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आलाय हा षटकार. सत्याऐंशी 9 षटकार आणि 6 चौकाराच्या साह्याने 87 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. ते मात्र थोडासा लांब ठेवला गेला. डायरेक्ट हिटचा अटेम आहे का तर डॉट बॉल आलाय. बऱ्याच वेळानंतर हा डॉट बॉल आहे. एकंदरीत जर आपण बघितलं मागचा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळाला होता त्यानंतर तब्बल इथून जर आपण बघितलं तर 12 चेंडू नंतर डॉट बॉल आलाय. दिस टाइम शॉट कॉट बँडच्या रूपानं जावं लागेल फलंदाज निहारला मागे. चांगली गोलंदाजी करताना मिस्टर समीर. 87 वरती आणखीन एक धक्का लागतोय. नवीन बॅटर थोडस वॉर्मअप करत जा.
कुशल. चला टॉस साठी या NCC सफाळे आणि अपील स्मृती एडवण. त्वरित यायचंय, फक्त 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. कुशल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सन्मान कुशल एक उंच पुरा बॅटर आहे. चांगला पॉवरफुल पंच, पिंच हिटर फलंदाज म्हणून याची वर्णी लागते. आणि इथे मिस टाइम शॉट. पुनश्च एक संधी आहे झेलची आणि कुशल सुद्धा माघारी परतताना. अंकुश लावलाय समीरनं अंतिम षटकामध्ये. 4 चेंडू हाताळलेले आहेत. अवघ्या एक षटकारणीशी चांगली कमबॅकिंग केले. सलग 1 चेंडू निर्धाव आणि 2 चेंडूवरती विकेट. 3 चेंडू खूप चांगले हँडल केलेत. नवीन बॅटर मिस्टर तन्मय. तन्मय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 87 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अमोल पाटील स्मृती चषक पर्व 4 मध्ये धावांचा उच्चांक मथाणे संघ आपल्या नावावरती कोरतोय. याच्यानंतर महत्वाचं एक बॅटल आपल्याला बघायला मिळेल. सफाळे विपक्ष एडवण या 2 संघामधलं काटेकी लढत. पैसा वसूल मॅच. पुढचा चेंडू तन्मय ऑन स्ट्राइक. फुलटॉस करून खेळला गेलाय. पेट्रोलिंग करताना या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 91 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. अंतिम चेंडू आहे. उत्कृष्ट बॅटिंग तन्मय यांच्या बॅटमधून सुद्धा धावा येत आहेत. प्रेशर भरपूर जास्त आहे फिल्डिंग टीम कडे. ही वेळेला आपण बघतायत 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा टीम दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तर मात्र फलंदाज आपण या ठिकाणी बघतोय. थर्ड अंपायर कडे हा निर्णय अपील स्मृती एडवण आणि NCC सफाळे संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. नॉट आउट. तर धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. त्र्याण्णव धावांचा पाठलाग करण्याकरता बॅटर मैदानावरती दाखल होतील. 94 धावांचा पाठलाग करण्याकरता बॅट्समन मैदानावरती दाखल होतील. 93 धावा या ठिकाणी ठोकली आहेत. शानदार बॅटिंग झाले. तर सन्मानी राकेश गरज साहेब आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केलं जाईल. राकेशची गरज साहेब टॉस साठी या. एडवण विपक्ष सफाळे NCC. चला विनायक या ठिकाणी आहेत. दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण करूया टॉस राकेश सरांच्या शुभ हस्ते. राकेशची गरज साहेब या. महत्वाच्या मॅचचा टॉस. दोन्ही संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. विनायक NCC सफाळे, अपील स्मृती एडवण. एडवण संघाचा कॉल आहे. अमोल पाटील 11 कॉइन स्पिन करायचंय. नवीन नवीन अमोल पाटील आणि अमोल 11 आले.
मॅचला स्टार्ट होते विनायक जास्त वेळ घेणार नाही. टॉस जिंकले काय असेल निर्णय क्षेत्ररक्षण आणि विकेट कशा पद्धतीने खेळते. चांगले खेळते. बेस्ट ऑफ लक. क्षेत्ररक्षण स्वीकारले एनसीसी सफाळे संघाने बॅटिंग करायचे. टॉस जिंकला असता काय घेतलं असतं. क्षेत्ररक्षण आता बॅटिंग करायचे. किती धावा एक चांगली मॅच होऊ शकते. 70. बेस्ट ऑफ लक. अपील स्मृती ॲडव्हान्स संघाला आम्ही विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू अजित. 26/12/2025 अमोल पाटील स्मृती चषक 2025 मध्ये आपण पाहणार आहोत. ध्रुव 11 सातपाटी, आईब जगीमाता धाकटी डाणू, विनर्स टेंबोडे सातपाटी रियांश 11 उंबरोली, वेदूब 11 डहाणू, द्विती 11 हरणवाडी या सर्व संघांचा सहभाग आहे. उद्या देखील मजा येणार आहे कारण उद्या देखील दिग्गज संघ या मैदानावरती दाखल होणार आहे. एक विरासत, एक अनमोल नाम, अमोल स्मृति चषक, खेल का सम्मान, क्रिकेट का महासंग्राम, अमोल स्मृति चषक 2025 का महासंग्राम आप फिलहाल देख रहे हैं. आज का दूसरा दिन, कल होगा तीसरा दिन. ध्रुव 11 सातपाटी, आईब जगी माता धाकटी डानू, विनर्स टेंबोडे सातपाटी रियांश 11 उमरोली, वेदू 11 डहाणू और द्विती 11 हरणवाड़ी. अब देखिए टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर 93. शानदार, बहुत ही शानदार प्रदर्शन इस मुकाबले में बिल्कुल रहा है. बल्लेबाजों का धुआंधार बल्लेबाजी. बैटर अमित अन्ना, यश, दीपेश और उसके साथ बल्लेबाज साहिल ने शानदार प्रदर्शन किया. लाजवाब बल्लेबाजी रही है पहली पारी में. लेकिन अब एक सिक्के का पहलू आपने देखा है, एक साइड आपने देखा, दूसरा पहलू भी देखना बहुत जरूरी. स्ट्राइकर पर बैटर जिग्नेश, गेम चेंजर खिलाड़ी. जब सुपर ओवर हुआ था ना तब मजा आया था दर्शकों को. जय भवानी दांडाखाड़ी. तो जिग्नेश गेम चेंजर खिलाड़ी रहे हैं. मैन ऑफ द मैच का अवार्ड उनको मिला था. अमित अन्ना टप्पा खाते गेंद लेग स्टंप के काफी बाहर चली गई. व्हाइट बॉल का इशारा. इस तरह से स्कोर की बात करें तो 1 रन बगैर किसी नुकसान के. बड़ा मुकाबला जय भवानी दांडाखाड़ी बना मतानी शिखर हमारे साथ जुड़े हुए इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिख रहे हैं. हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच होना चाहिए, बल्लेबाज आउट. जिग्नेश बैक टू द पेविलियन. अमित को मिली है सफलता. पहले विकेट का पतन. एक विरासत, एक अनमोल नाम, अमूल स्मृति चषक, खेल का सम्मान. दूसरे दिन की कहानी. 3:32 का समय. बल्लेबाज को जल्दी मैदान के अंदर आना है क्योंकि बैटर जिग्नेश बैक टू द पेविलियन चले गए. शानदार कैच मैदान पर. स्कोर बहुत बड़ा है, टारगेट बहुत बड़ा है आपके सामने. शानदार खेल. आने वाला मैच अपील स्मृति एडवन बनाम एनसीसी सपाड़े. 5 ओवर का मुकाबला और नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए दीपेन आ रहे हैं. क्या उम्मीद है कि दीप जलाएंगे, वो देखने वाली बात है. अमित शानदार गेंदबाजी. आज बल्लेबाजी बहुत बढ़िया रही है इस मुकाबले में. अमित ने बनाया 19 रन. यश की बात करें तो 24, दीपेश के 22. यहाँ से 1 2 3 बहुत ही बढ़िया प्रदर्शन. टॉप ऑर्डर के बल्लेबाजों ने लाजवाब प्रदर्शन किया और इसके कारण टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर है 93. लक्ष्य भी बहुत बड़ा रहेगा, टारगेट बहुत बड़ा है जय भवानी दांडाखाड़ी टीम के लिए. पहले मैच में अग्नि परीक्षा रही दोनों टीमों के लिए. हवा में गेंद, हवाई फायर करने का प्रयास. गेंद के नीचे खिलाड़ी, बल्लेबाज आउट. दीपेन बैक टू द पेविलियन. सेकंड विकेट. बढ़िया गेंदबाजी अमित अन्ना द्वारा. अमित अन्ना के लिए हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना. जिन्होंने कहा था आपके बस का नहीं है उनके कुछ करके दिखाना. अमित अन्ना बेहतरीन गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी हैं. अमोल पाटिल स्मृति चषक 2025 आप देख रहे हैं और फिलहाल दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर. शुरुआत अच्छी नहीं है. अगर इतना बड़ा टोटल आप चेस करना चाह रहे हैं तो आपका आगाज बहुत अच्छा होना है. ये मुकाबला आपको जीतना, ये टूर्नामेंट आपको जीतनी है तो ये पड़ाव को आपको जीतना पड़ेगा. ये मुकाबला आपको जीतना है. हर गेंद पर हो वार, जीतना है इस बार. अब की बार बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं हिमांशु नंबर 4. क्या वो करेंगे पलटवार. एंड नाउ स्कोर 1 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट आपने खो दिए हैं. लगातार 2 झटके अमित अन्ना ने दिए और हैट्रिक गेंदबाज अमित अन्ना.
वहां पे गेंद थोड़ा पीछे के खिलाड़ी रहे, नहीं तो ये भी तीसरा विकेट हो सकता था। मिड ऑफ खिलाड़ी है, डीप स्ट्राइक कवर अगर दायरे के अंदर रहता तो बिल्कुल ये कहानी यहाँ समाप्त हो जाती हिमांशु की। हिमांशु एक स्कोर 2 रन 2 विकेट के नुकसान पर। बेहतरीन मुकाबला अमूल पाटिल स्मृति चषक 2025। हर गेंद पर वार, जीतना है इस बार। गेंदबाजी कर रहे अमित, टप्पा खाने के बाद वो चाल ऑन सेट पर खेल दिया। डीप मिड विकेट पर बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 3 रन 2 विकेट के नुकसान पर। जय भवानी दांडा खड़ी। टारगेट बहुत बड़ा, अगर टारगेट बहुत बड़ा है ना तो अपोनेंट गेंदबाज को वो टारगेट करने की जरूरत है। प्रतिद्वंदी टीम के जो खिलाड़ी है ना बहुत ही शातिर है। अमित अन्ना बड़ा स्ट्रोक खेलना तो चाह रहे थे, मिस्टर स्ट्रोक है। मिड ऑन पर खिलाड़ी निहाल ने बहुत ही अच्छा कैच का, शानदार। तन्मय वहां मौजूद थे तो तन्मय ने बहुत ही जबरदस्त कैच का, और बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान के बाहर। तीसरे विकेट का पतन। Wickets are falling in a regular interval. That's the problem for batting side. Excellent bowling by Amit. Crucial over है और फ्रंट लाइन गेंदबाज है, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। तो कुंदन भाई कहाँ चले गए? कुंदन भाई अमोल पाटिल स्मृति चषक 2025 मथाने लाजवाब प्रदर्शन। सुपर 8 में जाने का मौका मिलेगा। जो टीम जीतेगी वो सुपर 8 में प्रवेश करने वाली है। अगला मुकाबला एनसीसी सपाले बनाम अपिल स्मृति 81। दो तगड़ी टीमें हैं। बल्लेबाज इतना लेट क्यों आ रहे हैं? जल्दी आना है। चलिए मैदान के अंदर। एंड नाउ स्कोर 3-3। इस ओवर में अमित ने सदी भी गेंदबाजी के 3 विकेट और 3 रन। वंडरफुल बॉलिंग बाय अमित अन्ना। नए बैटर आए हैं संदेश 5 पर बल्लेबाजी करने के लिए। मोमेंटम गेंदबाज के पास, थोड़ा सा नेक्स्ट टाइम के बाहर जाके गेंद को खेलना चाह रहे थे। सफल ओवर का खेल समाप्त हुआ। पहले ओवर में केवल 3 रन और 3 शिकार अन्ना के। टोटल बड़ा है तो इस वक्त दबाव जो है ना महसूस करती हुई टीम जय भवानी दांडा खाड़ी। दबाव बढ़ता हुआ। पहले ओवर में स्टार्ट तो अच्छा किया, इस ओवर में क्या बल्लेबाजी बेहतर हो जाएगी वो देखना बहुत दिलचस्प है। और निगाह रहेगी समीर जो एक बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी। संदेश बल्लेबाजी कर सकते हैं। हर गेंद पर हो वार, जीतना है इस बार। अमूल पाटिल स्मृति चषक 2025 ये है सबसे बड़ा त्योहार। क्रिकेट का उत्सव है ये। और 28 तारीख को होगा ग्रैंड फिनाले। दर्शकों के लिए भी मजा आएगा। शानदार प्रतियोगिता, जबरदस्त आयोजन। जीत है अनमोल, दिल के दरवाजे खोल। अमोल पाटिल स्मृति चषक 2025। फिलहाल इस वक्त बल्लेबाज संदेश के ऊपर निगाह रहेगी, समीर के ऊपर निगाह रहेगी। वो किस अंदाज से बल्लेबाजी करेंगे, क्या थोड़े अलग किस्म की बल्लेबाजी हो जाएगी मैदान के अंदर। फ्लाइंग टिप गली पॉइंट स्ट्रकवर और एक खिलाड़ी मिड ऑफ पर है। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर लॉन्ग ऑन। मिड विकेट पर खिलाड़ी है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। हवा में गेंद है, पीछे बाउंड्री लाइन पर खिलाड़ी। मिड विकेट पर कैच होगा जरूर होगा। हर गेंद पर वार, जीतना इस बार। और शानदार कैच लपक लिया है। खिलाड़ी का नाम है दीपेश। शुक्रिया कुंदन, आपको यहीं से यहाँ से कहीं नहीं जाना है, हमारे साथ जुड़े रहें तो मजा आएगा। आप होते तो बिल्कुल थोड़ा सा और माहौल बनता है। स्कोर 3 पर रुका हुआ, 3 रन 4 विकेट के नुकसान पर। स्कोर बोर्ड उल्टा चल रहा है। शेखर भाई रन चाहिए, टारगेट बहुत बड़ा है और डोमिनेट कर रहे गेंदबाज अमित अन्ना। यश चौधरी जो करे सबकी मनोकामना पूरी। बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं। थोड़ा ज्यादा हो गया। ये खिलाड़ी है ना, अगर थोड़ा संयम रखेंगे ना तो बहुत खतरनाक बनने वाले हैं। कभी कभार एक्साइटमेंट ज्यादा होती है। यश चौधरी जैसे कि मैंने पहले इनिंग में देखा था, हड़बड़ाहट के साथ स्टार्ट किया
उसके बाद में इनकी गाड़ी पटरी पर आई और रुकने का नाम नहीं। अब भी इस मुकाबले में बेहतरीन बल्लेबाजी रही इनकी। और फिर के बाहर रूम मिला रूम और बजाया अब धूम। गेंद बॉडी के बाद 4 रन। शुक्रिया डीजे। अवधूत का पलटवार, गेंद बॉडी रन के बाहर। हर गेंद पर वार, हर गेंद पर पलटवार, क्योंकि जीतना है इस बार, इस साल। अब की बार अवधूत के बल्ले से ये जबरदस्त बस्टोक, रन मिलेंगे 4। अवधूत जिनके ऊपर अब दारोमदार। स्कोर की बात करें तो रन संख्या 8 रन स्कोरबोर्ड पर है। जीतने के लिए टारगेट 94। पहले ओवर में सदवी गेंदबाजी अमित द्वारा, दूसरे ओवर में यश चौधरी ने स्टार्ट अच्छा किया। पहली गेंद पर विकेट, उसके बाद में वाइड बॉल और ये चौका है। डीप इन द क्रीज जाके गेंद को खेलने का प्रयास, फाइलिंग पर खिलाड़ी। शानदार कैच जेल द्वारा। जोयल ने कैच अच्छा लिया। बल्लेबाज बैक टू द पेवलियन चले गया अवधूत। घर जला है मेरा क्या बिगड़ा तेरा, तुझे तो नया यार मिल गया हो। मुबारक तुझे जला कर मुझे, तुझे तो तूने शुक्रिया कुंदन, थैंक यू सो मच। अमोल की याद में खेले, जीत का जश्न मना ले। विकेट मिला है तो जश्न एक बार फिर मनाने का मौका। एक बेहतरीन स्ट्रोक खेला गया था पॉइंट के ऊपर से बल्लेबाज अवधूत द्वारा। 4 रन बना के बैक टू द पेवलियन। बल्लेबाज दर्शन मैदान के अंदर पहुंच चुके हैं। फाइन लेग पर खेलने की कोशिश की गई है, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। बढ़िया गेंदबाजी यश चौधरी द्वारा। ऑलराउंडर खिलाड़ी है, बल्लेबाजी और गेंदबाजी में अपना जलवा दिखाते हुए, अपने जल को देखा था, जलवा दिखाते हुए आने वाला मैच। अपील स्पुतिब एडबन रहेगा कैमरा इनके ऊपर। एनसीसी सपाले स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है। स्कोर फिलहाल 8+5 विकेट। सुंदर गेंदबाजी यश चौधरी द्वारा, लेग कटर गेंदबाजी कर रहे हैं और सही इलाके में सदवी गेंदबाजी रही है चौधरी साहब की। स्कोर 8 पर रुका हुआ है। जीतने के लिए टारगेट बहुत बड़ा है। दूसरे ओवर का खेल है और साझेदारी बन रही है, लेकिन गेंदबाजों के बीच यश चौधरी और अमित अन्ना। बल्लेबाजों के लिए साझेदारी की जरूरत है। जय भवानी दांडा खड़ी। टपकाने के बाद बाहर की तरफ निकलते बिगन ऑन पर खेल दिया। दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है। मिड विकेट पर गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन का इजाफा। बहुत ही अच्छा ओवर इस चौधरी का। पहले ओवर में अन्ना ने 3 शिकार किए। इस ओवर की बात करें तो यश चौधरी ने शानदार गेंदबाजी की और 2 विकेट चटकाए हैं। 2 ओवर का खेल। कुंदन का समय हो गया है। स्कोर 9 रन 5 विकेट के नुकसान पर। हेच गाणं पुन्हा वाजेल कुंदन। ये गाना बजने वाला है, बिल्कुल गाना बजने वाला है, क्योंकि इस वक्त बल्लेबाजी अच्छी नहीं हो रही है। छठे विकेट का पतन कौन। खुदा गवाह एक विरासत, एक अनमोल नाम, अमोल स्मृति चषक, खेल का सम्मान, क्रिकेट का महासंग्राम और बल्लेबाज हारागिरी कर रहे। क्या इस मुकाबले में अमित अन्ना पाइपर पूरा करेंगे? जिस तरह से रविंद्र ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया था, पहला पाइपर पूरा करने वाले गेंदबाज। अब 4 विकेट अमित के नाम पर है। आपने के 4 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार।
अमित अन्ना ने कहा रंग भरने के लिए हम है तैयार। पलटवार 4 शिकार अमित अन्ना। हवा में गेंद है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, लीजिए भाई, 5 पर पूरा किया अमित अन्ना ने, इनके लिए तालियां बजाइए। व्हाट अ परफॉर्मेंस। गेंदबाज की 5 उंगलियां घी में और बल्लेबाज का सर जो है ना वो कढ़ाई में। 5 विकेट 5 पर अमित अन्ना। किरिश का सुनने का गाना। किरिश का सुनेगा। चिल्ला दिया। के सर के ऊपर से गेंद बॉडी के बाद 6 रन। YCT mix. मथा ने बहुत ही शानदार प्रदर्शन इस मुकाबले में, सुपर से ऊपर वाला प्रदर्शन रहा है। जोरदार अपील, 6वां विकेट। गोलंदाज षटकार मारतात, फलंदाज षटकार मारतात, गोलंदाजाला फलंदाज षटकार मारतात, पण गोलंदाज पण षटकार मारू शकतात। 6 विकेट या ठिकाणी घेतले आहेत अमित अण्णांना, जबरदस्त कामगिरी केली। रेकॉर्ड आहे, पहिल्यांदा रवींद्रच्या 5 आणि आता अमित अण्णाच्या या अतिशय महत्वाच्या 6 विकेट। एक रेकॉर्ड मैदानावरती घडले, बहुत बड़ा कीर्तिमान। थँक्यू। अमित अण्णाचं षटक समाप्त झालंय, तो आता 7 घेणार का बघूया। 6 झालेत। अनिल कुंबळेनं 10 घेतल्या होत्या। रेकॉर्ड आहे, जिमलेकर आणखीन एक चेंडू हवेत, 7 रेकॉर्ड है अमित अन्ना। क्या जबरदस्त गेंदबाजी करे, 7 शिकार आपने किए। Exclusive DJ चोरीचा मामला मामाही थांबला, चोरीचा मामला मामाही थांबला, प्रेमाने देहात राहते माझी मैना, करू नको तैना त्या इश्काच्या गोड गोड थँक्यू डीजे। या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये आपण बघू शकता, म्हणजे बॅट्समन 9 पण मारतात, 9, पण आता 6 विकेट घेतल्या होत्या अमित अण्णानं। अजून एक चेंडू शिल्लक आहे, 7 विकेट त्याच्या पूर्ण झालेत। अमित अण्णा तुम्ही 8 मारणार का, 8 विकेट घेणार का, प्रश्न आहे। आणि शेवटची जोडी मैदानात आहे, नैतिक आणि मैदानावरती आहे संदेश। पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल आहे। रेकॉर्ड वरती रेकॉर्ड अमित अण्णा। ओ एकदा सर्वांना विनंती आहे, 7 विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेणारा दुसऱ्या दिवसाचा मानकरी अमित अण्णासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर। काय अफलातून कामगिरी केली या स्पर्धेत, रेकॉर्ड आहे। 7 गडी त्याने बाद केले 2 षटकामध्ये, त्याचं पृथक्करण आहे। एकूण धावा खर्च केल्यात 9 धावा खर्च केल्यात आणि 7 गडी बाद केलेत, कुंदनिया।
षटकं, 9 धाबा, 5 गडी बाद केले. काय गोलंदाजी केले अफलातून. हे रेकॉर्ड आहे या संपूर्ण स्पर्धेत. या मोसमामधलं निश्चित अमित अण्णा तुम्ही सर्वांच्या लक्षात लक्षवेधी कामगिरी केली. आणि आता त्यानंतर या ठिकाणी बाबानी दांडाखाडी संघाचं हे शेपूट आहे. शेवटची जोडी मैदानावरती मथाणी संघ सुपर 8 मध्ये जाण्याकरता आता त्यांना कोणी रोखू शकणार नाही अशी स्थिती झालेली आहे. नवीन गोलंदाज प्रथम धावफलकावरती धाबा आहेत एकूण 15. हो टेस्ट क्रिकेट सुरू झाले मैदानावरती. नाईट वॉच पण मैदानावरती आहेत असं वाटतंय. नैतिकची जबाबदारी हे उर्वरित चेंडू खेळून काढते ह्या जोडीला. संदेश आणि नैतिक. संजय मैदानावरती आहे. संजय आणि नैतिक. त्यानंतर फुलटॉस चेंडू आहे आणि आपण सध्या फुलटॉस कंपनीचे चेंडू वापरतोय. फुलटॉस वरती आता बॅट्समन बॉस बदलाय. चेंडू सीमारे शपार चौकार. संजय मैदानावरती आहे. त्यानं आतापर्यंत 4 चेंडू खेळले. 4 धावा त्याच्या बॅटमधनं. वाट बघत होता खराब चेंडूची. स्विंग अँड मिस. आतापर्यंत जे एकूण आपण बघितलं तर 9 गडी बाद झाले. त्यापैकी 2 गडी बाद केले यश चौधरीनं आणि 7 गडी अर्थात 7 मोरे टिपले अमित अण्णा. 2 over 9 run and 7 wicket. Excellent bowling by अमित अन्ना. अमित अन्ना के लिए ये सुनहरा पन्ना होगा. जिस तरह से आज इन्होंने गेंदबाजी की है अगदी थोड्याच वेळात आपण निश्चितच त्याच्या दिशेने जाणार आहोत. अर्थात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला मिळेल सांगण्याची गरज नाही आहे. सामन्याचं 4थं षटक सुरू आहे. औपचारिकता या मॅचमध्ये बाकी. धावफलकावरती धाबा आहेत एकूण 20. 94 धावांचा पाठलाग. दमछाक झाली दांडाखाडी संघाची. हलकसं अपील एक्स्ट्रा कव्हरला केले जात आहे. गोलंदाजाच्या हात डोक्यावरती आलेत पण अपील करणार. हे सगळं होणार. मैदानावरती 4 षटकांचा खेळ आणि 4 षटकामध्ये प्रभावी कामगिरी अमित अण्णा, यश चौधरी आणि प्रथम यांच्याकडून झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धाबा आहेत 20 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू कुंदन. शेवटची जोडी मैदानावरती 9 गडी बाद झालेत. आता फक्त ऑल आउट होणार का नाही. मला वाटतं तो प्रयत्न असेल की इथे ते ऑल आउट वाचवायचं असेल. जय बाबांनी दांडाकाडी संघाला साईल गोलंदाजी मार्कवरती. पराभव बऱ्यापैकी सुनिश्चित झालाय पण दुसरी एक महत्वाची गोष्ट ऑल आउटचा स्टिकर लावून घ्यायचा नाही. हा एक प्रयत्न असू शकतो. 4 फटका खेळाय फलंदाज संजय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमार शपार षटकार. निकराची झुंज देत असताना संजय तो पोचलाय 11 वरती. धावसंख्या धावफलकावरती झाले 26. धाव काढणार की नाही पाहूया. धाव काढणार की नाही. ऑल आउट. जो स्टिकर तुम्हाला लागायला नको होता तो स्टिकर लागलेला आहे. जय बाबांनी दांडाखाडी पहिल्या मॅच मध्ये तुम्ही काय खेळलात आणि आता इथे एक मोठा सामना खेळत असताना मथाने विरुद्ध तुमची कामगिरी तितकी चांगली झाली नाहीये. या मॅच मध्ये शानदार गोलंदाजी झाली ती अमित अण्णाची. 2 षटकं टाकली. 9 या ठिकाणी धावा दिल्या आणि 7 मोरे टिपलेले आहेत. सामन्याचा विजयाचा शिल्पकार अमित अण्णा. त्याला एक बॉल देखील दिला जाणार आहे. अमित जर बॉल तुमच्या हातामध्ये असेल ना बॉल. अमित बॉल घ्या. ते अमितकडे द्या प्लीज. जरा अमितकडे द्या एक थोडं